पावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारच्या रानभाज्या बाजारात दाखल होतात. तर अशा या पावसाळी रानभाज्यांपैकी अळू ही सर्वात लोकप्रिय अशी रानभाजी आहे. अळूच्या पानांपासून वेगवेगळ्या पद्धतीने पातळ भाजी तयार केली जाते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारांपैकी 4 प्रकार आज आपण पाहणार आहोत. कुकरमध्ये अगोदर आपण तेल गरम करून घेऊया. त्यात मोहरी आणि हिरवी मिरची घालून परतून घेऊया. त्यातच आपण चिरलेलं अळू घालून परतून घेतलं. अळू नरम पडण्यासाठी 1 सेकंदासाठी झाकण ठेवलं. आमसूल घातली, हळद घातली आणि थोडंसं परतवून घेतलं. आता यामध्ये मक्याचे दाणे घालायचे. 1 वाटीभर मक्याचे दाणे आहेत. आता हे सर्व छान एकजीव होण्यासाठी थोडंसं पाणी घालून अळू आपण शिजवून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घातलं, गूळ घातला, मिक्स करून घेतलं आणि कुकरच्या 3 शिट्या होईपर्यंत ही भाजी शिजवून घेतली. आता अळू आणि मक्याचे दाणे छान शिजून आलेले आहेत. आपण यामध्ये ओल्या नारळाचा चव घालून मिक्स करून घेऊया. खोबरं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता ही अळूची सुकी भाजी तयार आहे. अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली, देठ सोलून घेतले, काळे वाटाणे भिजवून घेतलेले आहेत. आता कुकरमध्ये हिरवी मिरची आणि जिऱ्याची फोडणी करायची. त्यामध्ये चिमूटभर हिंग आणि अर्धा चमचा हळद घालून चिरलेलं अळू आणि चिरलेले अळूचे देठ घालायचे. आता परतून घ्यायचं. अळू परतवून झाल्यावर आता यात भिजवलेले काळे वाटाणे घालूया. सोबतच आपण 1 ते 1.5 चमचा मालवणी मसाला घातलेला आहे आणि खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून हे चांगलं मिक्स करून घेऊया. यातच आपण वाटीभर पाणी घातलेलं आहे. आता 2 ते 3 आमसूलं घातलेली आहेत आणि 1 गुळाचा खडा आपण तुकडे करून घालणार आहोत. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अजून 1 वाटीभर पाणी घालून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. भाजी कुकरमध्ये शिजवून घेताना आपण आवश्यकतेनुसार पाणी घातलं होतं. भाजी शिजल्यानंतर हवं असल्यास पाणी वाढवू शकता. आता ही अळूची भाजी तयार. भाजीच्या अळूचे देठ कापून घेतले आणि देठ सोलून घेतले. पानं स्वच्छ धुवून घेतली. आता या 4-5 पानांच्या आपण गाठी तयार करून घेतल्या. कुकरमध्ये तेल तापवून तेलावर हे अळू परतवून घ्यायचं आणि अळू चांगलं नरम पडावं यासाठी थोडंसं मीठ घालून थोडा वेळ झाकण ठेवायचं. आता चिरून घेतलेले अळूचे देठ घालायचे, थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं. लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा, वाटलेलं खोबरं घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. चांगलं एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचं. 2 ते 3 आमसूलं घालायची आणि चवीनुसार गूळ घालायचा. 1 पेलाभर पाणी घालायचं आणि थोडेसे भिजवलेले शेंगदाणे घालायचे. आता हे कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचं. सुरुवातीला आपण ज्या गाठी तयार करून घेतल्या होत्या पानांच्या त्या घातल्या. कुकरच्या 3-4 शिट्ट्या होईपर्यंत भाजी शिजवून घेतली. ही अळूची भाजी तयार. कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम केलं आणि तेलावर आल्याचे तुकडे परतवून घेतले. आलं तळलं गेल्यावर मोहरी आणि जिरं घातलं, हिंग, हळद घातली, हिरवी मिरची आणि जिरं एकत्र वाटून घेतलेलं होतं ते घातलं, अळूचे देठ घातले. देठ चांगले परतवून घ्यायचे. देठ चांगले नरम पडावेत म्हणून अर्ध्या सेकंदासाठी कुकरचं झाकण लावून घेतलं. आता चिरलेली अळूची पानं घातली, चवीनुसार मीठ घातलं. आता हे सर्व चांगलं एकजीव करून घेऊया. अर्ध्या सेकंदासाठी कुकरचं झाकण लावलं. पुन्हा एकदा अळू परतवून घेतलं. अशा प्रकारे परतवून घेतल्यामुळे भाजी चांगली एकजीव होते. अर्धी वाटी पाणी, कोकम आणि गूळ घातला, मालवणी मसाला घातला, वाटून घेतलेलं ओलं खोबरं घातलं आणि आता हे सर्व एकजीव करून घेतलं. मक्याच्या कणसाचे तुकडे घातले, आवश्यकतेप्रमाणे पाणी घातलं आणि 3 ते 4 शिट्ट्या येईपर्यंत भाजी शिजवून घेतली. अळूची पातळ भाजी तयार.